जय सच्चिदानंद. दीपक भाई, एखाद्या मुलाच्या व्यवहारात विवाहानंतर बदल घडतो. तसेच वडील मुलाशी आणि सुनेशी व्यवहार नीट करू शकतात, ॲडजस्टमेंट करतात. पण पत्नी तिच्याबरोबर व्यवहार नाही करू शकत. तर अशा वेळी काय करावे यावर थोडासा प्रकाश टाकावा. सासू म्हणजे सुनेची सून, तिचं हो नाव सासू. हो. म्हणजे सुनेची सून बनून राहिली तर मग प्रेम राहील. हं. म्हणजे मुलाचा मुलगा बनून राहिला तर बाप आणि मुलांमध्ये प्रेम राहील. उलट मुलाचा बाप बनून राहिला तर भांडण वाढणारच आहे. आता सासू झाल्यावर सुनेनं माझ्या मी म्हणेन तसं घरात चालायलाच हवं. आता सूनही हुशार आहे, पावर असलेली आहे, त्यामुळे तर सासू सुनेची भांडणं वाढतील. पण सुनेची सून बनून राहिला तर प्रेमाने होईल व्यवहार. इथे अहंकाराची टक्कर आहे. त्यात एकमेकींच्या चुका काढल्या म्हणजे एकमेकांच्या चुका काढल्यात ना तर बॉयलरसारखं तापेल ते. यावर सॉल्युशन काढा. म्हणजे प्रेमाने बोला, समजावून सांगा आणि एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहिला तर शांती वाढेल. सगळ्यात उच्च उपाय हा सत्संगात यावं, ज्ञान घ्यावं आणि स्वतःच्या चुका बघणं सुरू करावं. दुसऱ्यांच्या चुका बघण्यानं क्लेश वाढतो आणि स्वतःच्या चुका बघण्यानं प्रेमाचा व्यवहार होतो. चुकांमधून सुटका होईल, प्रेमळ व्यवहार वाढत जाईल. सत्संगात तर आलो आहे आणि ज्ञानविधीनंतर बघूया काय खूप होतंय. छान. ठीक. बस तर मग प्रतिक्रमण करा. एकमेकांचे दोष पाहू नका, जय दुःख देऊ सच्चिदानंद. नका एकमेकांना. जय सच्चिदानंद. हा दीपक बोला. भाई, जी मुलं आहेत टीव्ही मनापासून बघतात, ते बघण्यात आणि खेळण्यात त्यांचं मन रमतं, पण ते सांगितलेलं ऐकत नाहीत. आणि दुसऱ्या मुलांना सांगितलं तर ती ऐकता समजावल्यावर, पण आपली मुलं ऐकत नाहीत. काहीतरी उपाय सांगावा. सांगणं बंद करा, मानत नसतील तर. हं. आणि समजावून सांगा. पण अभ्यास चांगला करतात की नाही? अभ्यास तर फक्त शाळेत असतानाच करतात आणि घरी आल्यावर आपण नाही करत. रिझल्ट वरून कळत असेल ना, रिझल्ट तर सर आजकाल तसाही येतोच 80%. पास करत असतात अभ्यास न करता 80%. आपली हो सर. आपली प्रगती दाखवण्यासाठी विद्यालयवाले 80% असेच असेच देतात. देऊन टाकतात. काही येत असो किंवा नसो मुलांना. येतही नाही कोणत्या काहीच कोणत्या मुलांना. इयत्तेत आहे? एक 4थीत आहे सर आणि एक 2रीत शिकतोय. दुसरीत, हो, एक 4थीत आहे. एक चौथीत. हां. चला पास तर होत आहेत ना? हो, पास तर होतात 80%नी, पण त्यांना विषयाचं ज्ञान नाहीये. पहिले एवढं सुद्धा नाहीये, जो 4थीत आहे. हम्म. काय घरी आरती चालू करा, असीम जय जयकार करा, थोडंसं समजावा. चला 10 मिनिटं भगवंतांचं नामस्मरण करू, शक्ती मागूया, अभ्यास करूया. आणि थोडं खेळायचं, थोडा अभ्यास करायचा, थोडं वेळाचं सेटिंग करून घ्या त्यांना. आता छोटे आहेत तर खेळणार सुद्धा ते तिकडे बघा. समजावून पटवून नाही, देऊन मार्ग त्यांची आई काढा. जी आहे ती कायम रागवते ना त्यांना, म्हणून नाही, ते असं रागावणं होतं. बंद करा. त्यामुळे जास्त बिघडतील, आहेत त्यापेक्षाही जास्त बिघडतील. बोला. मनोहरला. हो बोला. पूज्यश्री, माझ्या मुलाचा मुलगा 14 वर्षांचा आहे. त्याला खूपच क्रोध येतो. आजी आजोबांवर जास्त नाही, पण आईवर त्याचा क्रोध म्हणजे अजिबात पटतच नाही त्यांचं. मग आता आईला सुधारायला हवं की मुलाला सुधारायला हवं? नाही, आपण त्यासाठी काय करू शकतो? प्रार्थना करावी, काय करावं? हो, शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा आणि सुनेला काही सांगायला जाल तर तिचं आणि सासूचं काहीतरी सुरू होईल. नाहीये तसं तिचे आम्हा आजी आजोबांशी काही नाहीये. हो, पण आजी आजोबांचा बस कॅमेरा सासूशी, पण सासऱ्यांशी पण आजी नाही. आजोबांचा कॅमेरा सुनेवर आहे की नाही? मुलाकडे लक्ष नाही देत, मुलावर चिडचिड करते, मुलगा तिच्या समोर उलट बोलतो. प्रार्थना करा आणि सुनेला जमलं तर सत्संगात घेऊन या किंवा टीव्हीवरचा सकाळी प्रोग्राम नवी दृष्टी, दाखवा. नवा मार्ग तर पाहतेत, पण हा, यावेळी त्यांची इच्छा त्यांना होती. आता पुढच्या वेळी आम्ही काही करून नक्की त्यांना येऊ. सुनेला आवडेल का विचारा आधी. हो. आता सुनेला एवढंच सांगायचं सर. की मुली क्रोध करतेस, त्यामुळे आमचे शब्द त्याच्या रिॲक्शन मध्ये आता येत आहेत. म्हणजे बोलणं आता कमी कर आणि नको बोलूस किंवा प्रतिक्रमण चालू कर. आणि निरुमांच्या कॅसेट्स आहेत, घेऊन जा. आई वडील मुलांचा व्यवहार 1-1 तास, अर्धा तास घरात बघा. पती पत्नी सर्वांनी, मुलगा सुनेने पाहिलं ना तर मुलांबरोबर व्यवहार करायची समजही मिळेल आणि प्रतिक्रमण शिकतील. आता मुलगा बघा 18 वर्षांचा, आईबरोबर भांडण होतं, क्रोध येतो, आत्ताच बिघडायला सुरुवात झाली आहे. 14 वर्षांचा बघा, बिघडायची सुरुवात झाली आहे. नाही, त्यांच्या बरोबर असं बसून आपण सामायिक करू शकतो का? हा, ते करू शकता. म्हणजे प्रतिक्रमण करायचं. म्हणजे माझ्या चुकांमुळे त्यांना दुःख झालं,
त्या चुकांची मी माफी मागतोय, मला क्षमा करा. अशा चुका न करण्याची शक्ती द्या. तसं तर दादा भगवानांचा असीम जय जयकार जेव्हा पेपर द्यायला जातो त्याआधी हां. दादा भगवानांचा असीम जय जयकार करून पेपरला हो, जातो. तसंही करा, चांगलंच आहे. हो. आणि सांगायचं की मम्मीला दुःख होणार नाही असा व्यवहार कर. दुःख झालं तर प्रतिक्रमण कर. मम्मीचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घे. क्रोधामुळे भांडणं करायची नाहीत, प्रेमाचा व्यवहार करायचा असं थोडं समजावून सोडून द्या. मनीष विश्वकर्मा माझं नाव आहे. बोला. माझं माझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे. हं. कोणी जर का माझ्या वडिलांना काही वाईट बोललं तर मला खूपच राग येतो. हे काय वडिलांवरचं प्रेम आहे का इतर काही आहे? स्पष्ट करून मला सांगावे. प्रेम कशाला म्हणतात? प्रेम वडिलांविषयी प्रेम असणार आणि वडिलांविषयी वाईट बोलणाऱ्या प्रती सुद्धा तेवढंच प्रेम असणार. पण हे तर एक तेवढंच राग आहे बघा, मोह आहे. वडिलांप्रती प्रेम, त्यांच्याविषयी वाईट बोललं तर प्रतिद्वेष. मग या दोन्ही रागद्वेषाच्याच गोष्टी आहेत. वाईट कोणी बोलत असेल तर त्याच्यावर रागावण्याऐवजी तुम्हाला काय म्हणायचं आहे? का अशी चूक झाली आहे? काय आम्ही कशी सुधारू? आम्ही तशी काळजी घेऊ, तुमच्या म्हणण्याचाही विचार करू असं म्हणून सोडून द्यायचं. पण रागावून आणखीनच बिघडतील गोष्टी. पण मी प्रतिक्रमण करतो राग हो. आल्यावर. हां, पण वडिलांविषयी कोणी वाईट बोललं तर प्रतिक्रमण त्याला समजावून सांगून विषय सोडून द्या. बाबा रे, आम्हाला तुझा व्ह्यू पॉईंट काय आहे तो सांग, मी विचार करीन. आणि वडिलांना जर आपल्या रागद्वेषाच्या हिशोबामुळे काही निगेटिव्ह बोलत असतील ना, तर आपण दुःखी व्हायचं नाहीये. प्रार्थना आणि प्रतिक्रमण करून सोडून द्या विषय. जय सच्चिदानंद. मधु जैन बोला. मी जेव्हा मुलीशी बोलते तेव्हा मला असं वाटतं की मी म्हणजे माझा आईपण राखून तिच्याशी बोलतेय. चर्चा करताना हे जाणवते, म्हणजे त्यासाठी आपण लघुत्तम बनून किंवा कशा प्रकारे बोलावे हे आपले ममत्व सोडून त्याविषयी थोडेसे समजावावे. आग्रह धरला नाहीत ना, तर मग तिलाही वाटेल की मला स्वतंत्रपणे, म्हणजे मला स्वतःला इंडिपेंडंट डिसिजन घ्यायची मुभा देत आहेत. पण असं करू नकोस, हेच कर, करायचं तर कर, नाही करायचं तर नको करूस. त्यामुळे तिलाही वाटेल तुम्ही तुमची मनमानी तिच्यावर थोपवताय. बघ, असं केल्यामुळे एवढं नुकसान होईल, असं केल्याने एवढा फायदा होईल, आणि हे करू नयेस, हे करावंस, तू विचार कर. हे केलंस तर चांगलंच आहे, मला मनापासून हे केलेलं आवडेल, असं आपलं म्हणणं सांगून मग सोडून द्या तिच्यावर. मग तिलाही विचार करायला वेळ मिळेल. आणि आजच्या आज नाही, 2-3 दिवस विचार कर आणि जे योग्य वाटेल नंतर कर. म्हणजे आपण आपला आग्रह जर सोडून दिला तर त्यामुळे तिच्या विचारात पॉझिटिव्हिटी येईल आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्सही मिळतील. म्हणजे बोलताना कधीच आग्रही नसावे. हा, बोलताना बघा, दादाजींची त्यांचा चरणविधीमध्ये त्या प्रार्थना लिहिले ना, वाणी बोलण्याआधी समाधान होईल अशीच वाणी बोलली जावी, अशी मला शक्ती द्या. आपणही मधुला सांगा की त्याला दुःख न वाटेल, समाधान होईल अशी वाणी बोलायची आहे. हे दादा भगवान, अशी वाणी बोलण्यात अंतराय अजिबात येऊ नयेत, कटुता राहू नये, अशी कृपा करा. प्रार्थना करून बोला, खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येईल बघा. बरं, ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. बोला. जर समजा अजाणतेपणी आपल्या आईवडिलांबाबत कधी मन, वचन, वाणीने, कायने जर काही दोष झाले असले तर त्यावर उपाय काय? अज्ञानदशेत? हो. हा, ते जेव्हा जसं लक्षात येईल तेव्हा प्रतिक्रमण चालू करायचं. प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान. आणि कधी शक्य होईल तेव्हा प्रत्यक्ष माफी मागायची. जेव्हा कधी एखादा दिवाळीतला दिवस असेल किंवा पर्युषणाच्या दिवशी, मग तेव्हा माफी मागायची, माझ्या चुका झाल्या आहेत अशा प्रकारच्या. आणि प्रत्यक्षात जर त्यांनी सांगितलं की आम्ही आता तुला क्षमा नाही करणार, तर मग मौनात राहा आणि मनापासून शुद्धात्म्याचं स्मरण करून प्रतिक्रमण प्रत्याख्यान करत राहा. तरी आपल्या दोषांपासून नक्कीच मुक्ती मिळेल. आणि पूज्यश्री, आजकालची जी मुलं आहेत ना, ती मोठ्या मोठ्या डिमांड करतात. आमच्यासाठी हे आणा, आमची अशी व्यवस्था करा, आम्हाला मोटरसायकल हवी आहे, ती मोठी HD वाली हवी आहे. आता त्यांच्या डिमांड्स पूर्ण नाही करू शकलो तर त्यावर उपाय काय आहे? काय वय आहे त्याचं? असेल 18-20 वर्षांचा. मग त्याला तर सांगायचं की आता तर कॉलेजमध्ये शिकतोय ना. कॉलेजमध्ये? हा, मग तुला जर 95% मिळाले तर तुला स्कूटर मिळेल, आणि 85% मिळाले तर सायकल मिळेल. नाही, मग ते द्वेष तर करतात ना. मग द्वेष मनात ठेवतात ना की पापाने बघा अमक्याला दिलं त्यांनी, तर मग मग सांगायचं की हे बघ, माझी अशी अडचण आहे, एवढेच पैसे आहेत, तेवढ्याने भागणार नाही, आता थोडी ऍडजस्टमेंट कर बस, आणि ट्रेननी जात राहा, येत राहा,
थोडी कपॅसिटी वाढली माझी की मी तुला घेऊन देईन. आता माझी कपॅसिटी, कारण कॉलेजची फी आहे, ट्युशनची फी आहे, घराचा खर्च आहे, दिवसरात्र महागाईसुद्धा वाढती आहे, मलाही जास्त खर्च झेपणार नाही, एवढी माझी क्षमता आहे. हां, तुला कपडे लत्ते, खाण्यापिण्या, राहण्यात काही कमी पडणार नाही. एवढं जास्त एक्सेस, ज्या श्रीमंती सुखसोयी आहेत त्याची मी सोय नाही करू शकत आहे. जरा मोठेपणाने म्हणजे मैत्रीपूर्ण संभाषण, सिच्युएशन त्याला सांगा. बरं. आणि मग आपल्या मनात समजा काहीतरी पर्सेंटेज असेल आणि तो तेवढे नाही मिळवत असेल, म्हणजे तो तेवढे पर्सेंटेज मिळवू शकत नाही आणि तसा तो सांगूनही टाकतो, मग काय? नाही, काही हरकत नाही. मिळू शकत नाही तर त्यांना ट्युशन लावा, मग अभ्यास जास्त करेल, मग प्रेमाने समजावा. नाहीतर जरी पास झाला आणि त्याची पुढे जी काही इच्छा आहे करिअर बनवायची तशी लाईन मिळाली तर चांगली गोष्ट आहे. हे त्याच्यावर सोपवून द्यायचं. हां. जय सच्चिदानंद. माझं नाव संजू कुमार राठोड. संजू कुमार पुणे. बोला. महात्माजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की माझं माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे. एवढं जास्त प्रेम आहे की त्यांचं दुःख, त्रास अशा गोष्टी मी नाही बघू शकत. म्हणजे आजारी असताना किंवा काही झालं तर मला खूपच नेगेटिव्ह फील येतं की म्हणजे हे मला सोडून जातील का काय करतील, असं म्हणजे मी नाही सांगू शकत की त्यांच्यासाठी मी काय करू, काय नाही करू. इथे माझ्या आधी त्या भाऊनी सांगितलं होतं ना की काय होतं ते, पण मला असं वाटतं की मी त्यांच्यापासून खूप दूर जाईन, ते मला सोडून जातील. पुन्हा पुन्हा ती भावना येते. मी ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करू? कारण मी इथे पहिल्यांदाच आलो आहे, मी ज्ञान घेतलेलं नाही आहे, पण तरीही मला आपल्याला हा प्रश्न विचारावासा वाटला. हा आपला एक प्रकारचा मोह आहे, इन्सिक्युरिटी. माझा काय होईल ते निघून गेले तर. हो. लहानपणापासून हे असतंच लहान मुलांमध्ये, आणि ते मोठे होतात तो मोह त्यांच्यात भय उत्पन्न करतो. पण आता घाबरण्याची काही गरज नाही आहे. चांगल्या पद्धतीने ज्ञान घ्या. उद्या आज संध्याकाळी ज्ञानविधी आहे, ज्ञान घ्या आणि आई वडिलांनाही ज्ञान घ्यायला लावा. बरं. आणि हळूहळू तयारी ठेवा की त्यांची तब्येत बिघडणार आहे, वय होणार आहे, त्रास होईल. आपण सॉल्युशन काढायचं. आणि सर्वात उच्च विचार हा आहे की शरीराला जरी काही आजार जडला तरी तो आपण थांबवू शकत नाही, पण समतेत राहायचं, आनंदी असावं, ज्ञानात राहावं, त्यासाठी मार्ग आपण अवलंबू. आणि तेच आपण आपल्याकडून करायचं आहे. शक्य असेल तिथे, शक्य होईल तेव्हा त्यांना सत्संगात घेऊन या, ज्ञानविधी करू द्या आणि ज्ञानाची जागृती त्यांची वाढावी यासाठी मग उपाय करत राहायचा. त्यातच राहा तुम्ही. शरीर तर कोणाचंही असो, वय वाढणार आहे, आजार पण येणार आहे, आणखी इतर त्रासही उद्भवू शकतात, पण आतून समता राहावी आणि आपण एकमेकांबरोबर प्रेमाने राहू शकू असा व्यवहार करायचा आहे. मग तुम्ही चांगली सेवा करा, त्या लोकांना सुद्धा समाधान वाटेल, शांती मिळेल असा व्यवहार करत राहा. आणि आता ज्ञान घ्या तुम्ही, त्यामुळे आणखी शक्ती राहील समतापूर्वक व्यवहार करण्याची. काय? हो. बरं, मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता आपल्याला. आपण एवढ्या लोकांना ज्ञान देता आणि आमचा काहीतरी संयोग असेल, मागच्या जन्मात आपलं आमच्याशी काहीतरी नातं असणार, त्यामुळेच आपण एकमेकांना भेटलो का? मागील जन्मातही असू शकेल, पण दादाजी काय म्हणायचे की कित्येक जन्मांपासूनची आपली भावना सुटण्याची, मुक्तीची. हो. पण संत किंवा कोणी ज्ञानी जर माहितीच नव्हता, पण कोणी मिळावा असं गुरु, ज्याच्या शरणी जावं, शांती प्राप्त करावी आणि हळूहळू आम्हाला मुक्ती मिळावी अशी काही भावना असावी, त्यावेळी भवभवांची, म्हणून त्या भावनेचं आज फळ आज आलंय. कारण असा सुटणारा आणि सोडवणारा ते दोघंही एकत्र येतात. आपली सुटण्याची भावना होती, यांची सोडवणूक करण्याची भावना आहे. दोघांना निसर्ग एकत्र आणतो. पूर्वजन्मातलाही हिशोब असू शकतो, शिवाय दुसऱ्या जन्मांमधला हिशोब असू शकतो, पण हे डिमांड आणि सप्लायच्या हिशोबाचं जगत आहे. मला प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला ते मिळवून द्यायचं, असे दोघे एकत्र भेटतात. हो, धन्यवाद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हा, माझा द्रौपदी नाव आहे. एक प्रश्न आहे. माझा धाकटा जावई खूप दारू पितो आणि गुटखा खातो, येत नाही सत्संगाला. त्याचं कुटुंब येतंय सत्संगाला. बस, म्हणजे कुटुंबीय येतात, कुटुंबियांना येऊ द्या आणि कुटुंबातले सगळ्यांनी मिळून अशी प्रार्थना करायची त्यांच्यातील शुद्धात्म्याला की यांचं हे व्यसन सुटावं, कुसंग सुटावा, धर्माचं करावं, सत्संगात यावं, अशी कृपा करा. किती प्रयत्न करते, येतच नाही. तोंडाने बोलणार, त्यांच्या प्रती द्वेष दाखवणार, अभाव करणार, भांडण करणार, अशाने जास्त व्यसनाधीन होतील बघा. कारण इकडे दुःख जास्त होत आहे,
त्यामुळे तिकडे सुख मिळवण्यासाठी तिकडे जातील. आपल्याकडून त्याला त्रास होऊ नये, प्रेमाने राहावं असा व्यवहार केलात आणि हळूहळू सत्संगात त्यांना घेऊन जर आलात तर नक्कीच त्यांचं व्यसन सुटण्याचा चान्स आहे. जय सच्चिदानंद. हा संजीव बोला. कुमार वाराणसीहून. हा बोला. पूज्यश्री, वडोदरा प्राणप्रतिष्ठेच्या वेळी येताना ट्रेनमध्ये एक इन्सिडेंट झाला. मी त्याला ॲक्सिडेंट नाही म्हणणार. त्यात फाईल 3 मुलीबरोबर प्लॅटफॉर्मवर जेव्हा गाडी थांबली सवाई माधवमध्ये, तिकडे उतरल्यावर पूज्यश्री असा झाला इन्सिडेंट की गाडी सुरू झाली. परत ट्रेनमध्ये चढताना मुलीला कसंबसं फाईल 3ला गाडीच्या आत घेतल्यावर संजीवचे हात घसरले आणि प्लॅटफॉर्मवर पडता पडता नकळत कसं काय पूज्यश्री प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये संजीव कुमार पोहोचले. पूज्यश्री तिथून ट्रेन पुढे थांबेपर्यंत 4 बोगी क्रॉस झाल्या होत्या. त्यावेळी पूज्यश्री पहिल्यांदा तर असं वाटलं की चला मुलगी तर आत गेली आहे, पण पूज्यश्री जेव्हा संजीवने बघितलं की मी स्वतः इथे आहे, काही भीती कसलंच भय नाही, दादांचं ज्ञान हजर होतं, कुठे ना कुठे सूक्ष्म रूपात पूज्यश्री काही भीती नव्हती, काही भय नाही, केवळ एकच मनात होतं की चेन ओढा, ट्रेन थांबवा. ट्रेन थांबता थांबता पूज्यश्री 4 बोगी क्रॉस झाल्या होत्या. जेव्हा गाडी थांबली, लोकांनी बाहेर काढलं पूज्यश्री, तेव्हा आश्चर्य तर पहिलं हे होतं की जीव गेला नव्हता. दुसरं, पूज्यश्री पाय कापले नाही गेले. तिसरं, पूज्यश्री की फ्रॅक्चर सुद्धा नाही झालं. इव्हन जेव्हा लोकांनी बाहेर काढलं, लगेच विदिन अ मिनिट स्वतः पहिल्याच क्षणी मी स्वतःच्या पायावर उभा राहून संजीव आपल्या बोगीत गेला पूज्यश्री. तर अशा तऱ्हेने ही जी घटना घडली पूज्यश्री, ह्यामध्ये लेकीचं जे माझ्या मुलीला घेण्यासाठी मी उतरलो होतो, ती खालीच राहिली होती. तिला चढवण्यासाठी नाही तर संजीतवर चढलाच होता, ती खाली राहिली होती. तिला चढवलं कसं तरी. त्यामुळे मुलगी आज सुद्धा फाईल 3 मुलगी म्हणते की ही घटना, हा ऍक्सिडेंट माझ्यामुळे झालाय. म्हणजे पुन्हा पुन्हा तिला समजावतो की हे व्यवस्थित होतं, बघ मी तर वाचलोय आणि असं नाही की मला काही झालंय. इव्हन एक दिवस सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही झालो. पहिल्याच दिवशी पूज्यश्री कंटिन्युअसली बडोद्याला प्राणप्रतिष्ठा, पूर्ण 5 दिवसांचा सत्संग, तिकडे पण राहिलो. आपली कृपा लाभली, सिमंदर स्वामींची हजेरी, देवी देवतांची उपस्थिती पूर्णपणे लाभल्याने आजही आपल्या पायावर उभा आहे पूज्यश्री. काहीच प्रॉब्लेम नाही झाला. मुलीच्या मनात हे भय आहे पूज्यश्री, ते कसं काढून टाकावं समजत नाहीये. पण आज ती आता YMHT मध्ये गेलेली आहे. मला आलोचना तिच्या प्रती अशा तऱ्हेने करायची आहे पूज्यश्री की क्लास 4th मध्ये जेव्हा ती होती, त्यावेळी जेव्हा अज्ञान दशेत संजीव होती, फाईल 3 आणि 4 दोघे जुळी आहेत. पूज्यश्री 16 वर्षांची होतील आता, पण क्लास 4th मध्ये जेव्हा ते होते, त्यांच्या शाळेतून कंप्लेंट आल्यामुळे पूज्यश्री संजीव कुमारने त्या दोघांना नंगू केलं होतं. केवळ चड्डीवर, अंडरवेअरवर ठेवून घराबाहेर काढलं होतं. ती एक घटना पूज्यश्री डोक्यात एवढी ठाण मांडून बसली आहे की त्यांचं खूप प्रतिक्रमण केलं, खूप प्रतिक्रमण करत आहे आणि करत राहणार पूज्यश्री. पण ती एक गोष्ट नाही काढू शकत पूज्यश्री. त्याचीच आलोचना मला करायची आहे आणि त्या आलोचनेमध्ये पूज्यश्री आपला आशीर्वाद हवाय की मी माझ्या डोक्यातून विस्मृतीत जावी. त्याचबरोबर पूज्यश्री फाईल 2 आणि 3 ह्याच हॉलमध्ये आहेत, बसलेले आहेत पूज्यश्री. त्यांनाही नकळत, जाणता अजाणता 17 वर्ष झाली लग्नाला, तरीही पूज्यश्री खूप दुःख दिलेलं आहे. फाईल 5 सासूबाई आहेत, त्यांनाही खूप दुःख झालं असेल. दोघींची या हॉलमध्ये आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीत पूज्यश्री आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करायचं पूज्यश्री प्लीज अनुमती द्यावी, ज्यामुळे मी या टेन्शनमधून किंवा हे जे डोक्यात बसलेले आहे इथे, आता ज्ञानात आल्यावर पूज्यश्री कोणत्याही प्रकारे काही नाहीये, पण तरीही कधी ना कधी त्याची टोचणी लागते किंवा जेव्हा प्रतिक्रमणात येतो, सामायिकमध्ये येतो, तेव्हा तेच दिसतं पूज्यश्री, पुन्हा पुन्हा दिसतं. तर बोलवा. प्लीज. जय सच्चिदानंद. दादा भगवानांचा असीम जय जयकार जय हो. सच्चिदानंद. दादा भगवानांचा असीम जय जयकार हो. 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 दादा भगवानांचा तुम्ही माफी मागा. असीम जय जयकार तुम्हालाही हो. सुटायचंय. दादा भगवानांचा जय असीम सच्चिदानंद. जय जयकार हो. तुम्हाला काही दादा सांगायचंय का? भगवानांचा असीम जय जयकार हो. जय सच्चिदानंद पूज्यश्री. आज दादा भगवानांचे ज्ञान आम्हाला फक्त फाईल 2 मुळेच मिळाले आहे आणि घरात तसे
तर खूपच अशांती व्हायची नेहमी, कारण फाईल टू क्रोध खूप जास्त करायचे. पण दादांचे ज्ञान घेतल्यावर आमच्या घरात खूप जास्त शांती झाली. आणि इव्हन मला कायम दादांचे ज्ञान दाखवतात फाईल टू, म्हणजे असे केल्याने तर प्रॉब्लेम होईल. आणि फाईल 3 बरोबर जो मतभेद व्हायचा त्या साऱ्यातून आम्हाला तारून नेत हे दादा भगवानांचे ज्ञान. खरे तर मी पुस्तक वगैरे नाही वाचू शकत, पण ते मला त्यातून मेन पॉईंट शोधून शोधून मला वाचून दाखवतात. म्हणतात हे वाचल्याने तुला ही माहिती मिळेल, ती माहिती मिळेल. आणि पूज्यश्री, एक गोष्ट आणखीन सांगायची आहे की फाईल 3च्या मनात जे आहे फाईल 2च्या प्रती खूप त्यांच्या मनावर कोरलं गेलंय. म्हणते तुझ्याबरोबर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण डॅडी माझे आहेत ते अजूनही रागावतात, कधी कधी त्यांना क्रोध करू नये. बस हो, बस एवढंच. ते आता. पण विचारायचं डॅडीनी कधी क्रोध केला तर त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायचा. डॅडी काय म्हणतायत, ते मनातून प्रतिक्रमण करतायत आणि मनापासून माफीही मागतायत, ते बाहेर पडतील यातून. आपल्याला मदत मिळते ना मम्मी पप्पांकडून, मग पप्पांकडून मदत मिळवत राहा, असं बोलून सोडून द्यायचं. आणि होय. तुमच्या बाजूने प्रतिक्रमण नाही, मी करत नेहमी राहा. सांगते तिला की डॅडी खूप चांगले आहेत, खूप प्रेम करतात तुझ्यावर. हम्म, त्यांचा स्वभावच असा आहे, म्हणूनच कधी कधी त्यांना राग येतो. पण बरोबर आहे. आधी असं व्हायचं की कित्येक दिवस ते बोलायचे नाहीत, कायम रागातच राहायचे. आता तरी ते सारं संपलंय. इव्हन 5 मिनिटानंतरच ते अगदी प्रेमळपणाने वागतात. आता त्याचा तर अनुभव येईल त्यांना, तेव्हा या सुद्धा त्यातून सुटतील. हम्म. स्वतःकडून तुम्ही प्रतिक्रमण करायचं आहे मुलगी म्हणून, कारण आधी त्यांना दुःख झालंय, त्यामुळे आजही त्यांच्या मनात अभिप्राय आहे. हळूहळू बाहेर पडेल. आता बघायचं, आता रागवत नाही येत ना किंवा समजूतदारपणे बोलतायत ना, त्यामुळे आता हळूहळू त्यांचा तो आधीचा अभिप्राय सुटेल. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मातोश्रींना काही म्हणायचंय का? काय सांगायचंय? काय सांगणार? बरं, ठीक आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद.